गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा ब्लॉग एक घरगुती ब्लॉगच असणार आहे. ह्याच्यात मी एक माझी रेसिपी दाखवते. आम्ही आलो आहोत नाशिकला आणि नाशिकला मी शक्यतो ट्राय करते की मी सिम्पल रेसिपीजच ट्राय करेल. हा माझा एक कॅबिनेट राहिलेला किचनचा आवरायचा, तर आज मी तो शेल्फ लावला. नवीन जार्स आणले होते आणि ते मी आज सेट केले. ही मी एक चटणी बनवते आहे, टोमॅटो आणि ग्रीन चिलीची चटणी. सो खूप सिंपल आहे पण खूप चविष्ट लागते आणि आमच्या घरात सर्वांनाच ती खूप आवडते. तर इतर वेळी जेव्हा पण मी ही चटणी बनवते मी मिक्सरचा वापर करते, पण यावेळेस हा खलबत्ता मी बनवून घेतला स्पेशली. मला खूप दिवसांपासून इच्छा होती की खलबत्ता वापरावा, तर आज फायनली मी तो वापरायला घेत आहे आणि मला खूप आनंद होतो आहे. जेव्हा पण आपण एखादी नवीन वस्तू आणतो त्याचा आनंद वेगळाच असतो आणि हे मला खूप दिवसांपासून करायचं होतं. आणि इतर वेळी मी टमॅटोज पण चॉप करून नॉर्मली फक्त तेलात फ्राय करते, पण यावेळेस म्हटलं मग जर खलबत्ता वापरत आहोत तर अजून थोडीशी टेस्ट एनहॅन्स करायला मी टमॅटोज पण गॅसवर भाजून घेतले आणि इथे मी त्यांची स्किन पील ऑफ करते. नाशिकला आम्ही महिन्यातून एकदा जायचं प्लॅन करतो आणि असं मी प्लॅन करते की सगळ्यांचंच तिथे काइंड ऑफ डिटॉक्स व्हावं, की कोणी फोन्स यूज नाही करावे. म्हणून मग मी विचार केला की मी परीला पण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी द्यावी जी ती करू शकेल इकडे. सो एक हा आमचा बिस्किट आणि खाऊचा असाच डब्बा होता जो की ऑलरेडी फुल होता, पण तिच्या पप्पांनी अजून जाऊन काही बिस्किट्स आणले. म्हणून मग मी परीला सांगितलं की तू पण मला थोडीशी हेल्प कर आणि तिने बघा किती नीट आणि व्यवस्थित तो अरेंज केलेला आहे. नॉर्मली आम्ही जेव्हा पण तिकडनं निघतो तेव्हा घर एकदम टापटीप आवरून निघतो, पण जास्त वेळ नाही मिळत आम्हाला. 1 किंवा 2 दिवस आम्ही येत असतो नाशिकला. त्याच्यात इतके पेंडिंग कामं असतात आणि हे बघा हा पसारा आल्या आल्या एवढा पसारा झाला आहे. काही पेंडिंग कामं आहेत, तर आता पटकन स्वयंपाक करून जेवण करून आम्ही बाहेर निघणार आहोत. सकाळपासून काम करता करता एकदम भूक लागली आणि मग म्हटलं की मी पोहे खाऊन घेते पटकन, जोपर्यंत सगळं तयार होतं आहे. मी नॉर्मली जसं जेवण तयार होत असतं साईड बाय साईड भांडे घासूनच ठेवते. फार वेळ काही राहत नाही, म्हणजे पटकन काम आवरतं. आता हे बघा हा पसारा एवढा होता, आम्ही आल्यावर इतकं सामान होतं आणि तो सगळा क्लिअर केला. आता मी पटकन एक साधी सोपी आपली पिवळी खिचडी लावत आहे, जी की सगळ्यांनाच माहिती आहे, ती काय मी दाखवत नाही. आणि
मग सुचलं की हा माझी एका बेडरूमचा मला कॉट क्लीन करायचा होता. तर मग मी परत परीची हेल्प घेतली आणि तिला सांगितलं की तू मला हा थोडासा बाहेर सामान काढून दे, जे की मी सॉर्टिंग करते, आणि तू त्याला प्रॉपर क्लीन करून ठेव, म्हणजे मग आपण ते रचून देऊ. कारण आम्ही जसं शिफ्ट केलो तसा वेळच नाही मिळाला आम्हाला हे सगळं लावण्यासाठी. मग आता तेच चालू आहे, एक एक सॉर्टिंग. आणि हे बघा परी मला मदत करताना. मीनवाईल आमची खिचडी पण झाली आणि खूप भूक लागली. हे करता करता बराच उशीर झाला आणि मग खूप भूक लागली होती आम्हाला. जेवण अतिशय मस्त झालं होतं. हे बघा हा बेड परूताईचा आमचा क्लीन करून झाला आहे आणि हा अतिशय खऱ्या अर्थाने चमकत आहे. तर हे बघा, हा झाला आहे आवरून आमचा बेड. आणि हे 2 ब्लँकेट्स होते, हे नवीन आहेत, हे मला मुंबईला न्यायचे आहेत. आणि इथे हा आहे एक गणपतीचा, आणि तिथे बाजूला फ्लावर्सचा बॉक्स, आणि इथे फक्त काही डेकोर आयटम्स आहेत, एक फ्रेम आहे आणि 3 गोष्टी आहेत. सो एवढाच मोकळा. नॉर्मली सगळे माझे बेड्स असेच रिकामे असतात आणि व्यवस्थित मी इक्विडिस्टन्स सगळे ठेवते वस्तू. आता ह्याच्यात मला अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहे. हा एकदा पूर्ण कंप्लीट झाल्यावर मी पुढे कधी क्लिप शेअर करेनच. माझ्या घरात तुम्हाला कुठलाच कप्पा असा पसारेदार कधीच सापडणार नाही. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर लेबल्ड, क्लीन्ड. दर वीकली मी प्रत्येक गोष्ट काही ना काही ॲड्रेस करायचा प्रयत्न करते. मला आवरायला प्रचंड आवडतं. आवरल्यानंतर आम्ही थोडेसे पत्ते खेळलो, कॅरम खेळलो आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा दिवस संपवला. बाय.